पालेभाज्या ज्या आपण खातो त्या पालेभाज्या ज्या सेंद्रिय खतामुळे तयार केल्या जातात केमिकलमुळे, त्या भाज्यांमुळे देखील आतड्यांचा कर्करोग मोठ्या प्रमाणामध्ये होतो, त्याचा प्रसार होत आहे, याची माहिती देखील अनेक शास्त्रज्ञांनी या ठिकाणी दिलेली आहे। आणि म्हणून याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी ही खतं वापरून ज्या भाज्या तयार होतात त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि या भाज्या तपासून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आरोग्य विभागामार्फत नेमकं काय केलं जाणार आहे ही येणाऱ्या काळाची गरज आहे। म्हणून माननीय मंत्रिमंडळाने या उत्तर द्यावं। तर सगळ्या पद्धतीने तिन्ही पद्धतीचे ओरल कॅन्सर असेल, सर्वायकल कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर प्रमाण वाढतंय। मग ते वेगवेगळ्या पद्धतीने आहेत, तंबाखू आहे, धूम्रपान आहे, दारू आहे, आहार आणि लठ्ठपणा आहे, सगळ्या ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आजारांच्या आणि केमिकलयुक्त अशा पद्धतीची काय आपण फळभाज्या घेतोय त्याच्यामधून सुद्धा जे काय पोटाचा कॅन्सर होती वस्तुस्थिती खरी आहे। या सगळ्या गोष्टींबद्दल आणि वाढणाऱ्या पेशंटची संख्या बघितल्यानंतर राज्य शासनानं 2 निर्णय खूप महत्त्वाचे घेतलेत। त्यातला पहिला निर्णय आहे की आपण पूर्वी सगळेजण टाटा कॅन्सर हॉस्पिटल म्हणजे कॅन्सरचं हॉस्पिटल अशा पद्धतीची कल्पना घेऊन बसलो होतो। त्यावेळेला तर ठीक होतं, पण आता अशी परिस्थिती झाली की पेशंट्स इतकी झाली की एक टाटा नाही तर 100 टाटा उभा करावा लागतील काय अशी परिस्थिती तयार झाली। त्यामुळे साहजिकच महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। त्या निर्णयाच्या माध्यमातून 16 ऑक्टोबर 2025ला जो काही पॉलिसी आपण केली त्या पॉलिसीमध्ये लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 अशा 3 पद्धतीमध्ये आपण हॉस्पिटलची उभारणी करतोय। 1300-1350 कोटी रुपयाचं पहिल्या टप्प्यामध्ये या सगळ्यासाठी बजेट आपण दिले। या बजेटच्या माध्यमातून 3 पद्धतीनं जे काय उपचार करतोय त्या उपचारांच्या माध्यमातून जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरती आणि मग राज्य स्तरावरती सुद्धा त्या उपलब्धतेप्रमाणे या सगळ्या उपाययोजना करून कॅन्सरच्या एकूण पेशंट्सला राईट रिलीफ देण्यासाठी आणि शासनाच्या वतीनं सगळ्या यंत्रणा, प्रशिक्षित मनुष्यबळापासून इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यामध्ये आपण सगळ्यांनी भूमिका घेतलेली आहे।